नमस्कार मित्रांनो, युडॅस प्लस पोर्टलवरती आपल्या विद्यार्थ्यांचं जे अपडेशनचं काम आहे की नाही ते अपूर्ण दाखवत आहे। या ठिकाणी बघा, या वर्गामध्ये क्लास 1 आहे, 6 मुले, 11 मुली आणि ट्रान्सजेंडर 0 आणि 17 मुले आहेत, पण इनकम्प्लीट म्हणजे एकूण 17 मुले ही इनकम्प्लीट दाखवत आहे। दुसऱ्या वर्गामध्ये पण 16पैकी 15 मुले इनकम्प्लीट दाखवत आहे आणि तिसऱ्या वर्गामध्ये पण 22पैकी 22 मुले इनकम्प्लीट दाखवत आहेत। तर हा इनकम्प्लीटचा स्टेटस कसा हटवायचा किंवा इनकम्प्लीटला कंप्लीटमध्ये आपल्याला कशा प्रकारे कन्वर्ट करायचं याच्या संदर्भात सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी मित्रांनो, आपल्या कम्प्युटरमध्ये कोणत्याही स्वरूपाचे ब्राउझर ओपन करा, त्याच्या ॲड्रेस बरोबर युडॅस प्लस स्टुडंट पोर्टल असे नाव टाका। या ठिकाणी युडॅस प्लस लॉग इन किंवा युडॅस प्लस लॉग इन फॉर महाराष्ट्र या टॅबवरती क्लिक करा। या ठिकाणी आपल्या शाळेचा लॉग इन करा आणि या ठिकाणी कॅप्स कोड टाका। हे बघा, या ठिकाणी लॉग इन झालेलो आहे। या ठिकाणी अकॅडमिक इयर 2025-26 याला सिलेक्ट करा, क्लोज डायलॉग बॉक्स क्लोज करा। आता या वर्गातील हे विद्यार्थ्यांचं मला काय करायचं आहे, अपडेशन या ठिकाणी पूर्ण करायचं आहे। तुम्ही रँडमली कोणताही वर्ग घेऊ शकता। या ठिकाणी मी काय करणार आहे, या ठिकाणी हा 5वा वर्ग या ठिकाणी घेतो आहे। 5व्या वर्गामध्ये बघा एकूण 31 मुलं आहेत आणि 31पैकी 31 हे इनकम्प्लीट दाखवत आहे। तर यासाठी बघा, या जो क्लासचा वर्ग आहे का नाही त्यावरती क्लिक करा। या ठिकाणी व्ह्यू मॅनेजवरती क्लिक करा। व्ह्यू मॅनेजवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा, जेवढे विद्यार्थी आहेत की नाही सगळे काही विद्यार्थी या ठिकाणी दिसत आहेत आणि एंट्री स्टेटसमध्ये काय दाखवत आहे, नॉट स्टार्टेड अशा स्वरूपात दाखवत आहे। त्यामध्ये लास्ट याच्यामध्ये GP, EP आणि FP ह्या तीनही टॅब आपल्याला पूर्ण करावं, एक करत अपडेट करत काय करणार आहे, काय करावं लागणार आहे, सेव्ह करत त्याला फायनली कंप्लीट डाटामध्ये कन्वर्ट करायचं आहे। तर या ठिकाणी बघा, हा विद्यार्थी आहे की नाही, या विद्यार्थ्याचा आपण या ठिकाणी GP ओपन करूया। GPमध्ये काही कोणत्याही स्वरूपाचा बदल करण्याची गरज नाही आहे। या ठिकाणी सर्व टॅब ह्या ऑलरेडी भरलेले आहेत। तर या ठिकाणी बघा, सर्व काही टॅब आपण ऑलरेडी भरलेले आहेत। तर आपण आता काय करूयात, या ठिकाणी बघा, याच्यामध्ये सेव्ह करूया। सेव्ह केल्यानंतर बघा, general.gp जनरल प्रोफाईल कम्प्लिटेड, क्लोज, त्यानंतर नेक्स्ट करा। नेक्स्ट केल्यानंतर बघा मित्रांनो, या ठिकाणी पण आपल्याला काय करायचं, याचा हाजरी क्रमांक या ठिकाणी आपल्याला भरायचा आहे। हाजरी क्रमांक या ठिकाणी बघा, याचा गेल्या वर्षी जो होता तो या ठिकाणी बदल झालेला आहे, तो या हाजरी क्रमांक या ठिकाणी मी टाकत आहे। ओके, हाजरी क्रमांक टाकल्यानंतर बाकी दुसऱ्या गोष्टी जशाला तशा आहेत। आता बघा, 4, 2, 6 ही टॅब आहे की नाही, या टॅबमध्ये आपल्याला म्हणजे कोणत्या सर्वात चेकमार्क दिसत नाही, पण आपल्याला कोणत्या सर्वात बदल करण्याची गरज नाही। तर या ठिकाणावरून आपण ते बदल केल्यानंतर सेव्ह करा। सेव्ह केल्यानंतर बघा, नेक्स्ट करा। नेक्स्ट केल्यानंतर पुन्हा काय शेवटची टॅब आहे की नाही, FP, GP, EP आणि FP ही टॅबमध्ये थोडासा बदल आपल्याला करणे गरजेचं आहे। बाकीच्या टॅबमध्ये कोणत्या स्वरूपाचा बदल करण्याची गरज नाही। वेदर फॅसिलिटी प्रोव्हाइडेड टू स्टुडंट्स फॉर द अकॅडमिक डायर, या विद्यार्थ्याला कोणत्या स्वरूपाच्या सेवा सुविधा भेटलेल्या आहेत का, तर या टॅबमध्ये यस करा। आपल्याला या विद्यार्थ्याला पाठ्यपुस्तक भेटले असल्यामुळे यस करत आहे। मोफत युनिफॉर्म भेटलेले आहे त्यामुळे त्याला क्लिक करत आहे। आणि त्यानंतर बघा, या ठिकाणी डज द स्टुडंट अपिअर्ड इन स्टेट लेवल, राज्य लेवल राष्ट्रीय लेवलच्या कोणत्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आहे का, नाही घेतला। त्यानंतर बघा, डज द स्टुडंट पार्टिसिपेट इन NCC, NSS स्काउट गाईडच्या याच्यात सहभाग घेतला आहे का, तर नाही म्हणून करत आहे। आणि त्याच्यानंतर पुन्हा आणखीन यामध्ये बघा, फॅसिलिटी प्रोव्हाइडेड टू स्टुडंट इन केस ऑफ CWSचा विद्यार्थी असेल तर त्यासाठी कोणत्या स्वरूपाच्या सुविधा देण्यात आल्या आहेत, त्याला चेक मार्क्स झालेला नाही आहे। वेदर स्टुडंट कॅपेबल इन हँडलिंग डिजिटल्स इन्क्लुडिंग इंटरनेट वगैरे, हा विद्यार्थी वापर करू शकतो का, यस। आता या विद्यार्थ्याचा आपल्याला काय करायचं आहे, वजन हाईट या ठिकाणी भरायचे आहे। 125 सेंटीमीटर अंदाजे वजन किती आहे बघा, 27 किलो वजन आहे। हे वजन आपण या ठिकाणी भरलेलं आहे। त्यानंतर बघा, वेदर स्टुडंट हॅज स्क्रीन स्पेसिफिक लर्निंग डिसेबिलिटी, यामध्ये नो करायचं आहे। म्हणजे हा विद्यार्थी अपंग असं याच्यामध्ये गटात येत असेल तर त्याला असेल तर यस करा, नसेल तर नो करा। त्यानंतर बघा, आपण या ठिकाणी वेदर स्टुडंट हॅज स्क्रीन अस्टिम स्पेक्ट्रम डिजेक्टर अशा स्वरूपाचा टॅब आहे, त्या हा विद्यार्थी नसल्यामुळे मी नो करत आहे। वेदर स्टुडंट हॅज बीन स्क्रीन्ड फॉर अटेन्शन डिफ्लिक्ट हायपर ॲक्टिव्ह डिसऑर्डरमध्ये येत आहे का, तर नो केले आहे। तर हॅज द स्टुडंट बीन आयडेंटिफाईड ॲट गिफ्टेड टॅलेंटेड टीचर, हा विद्यार्थी टॅलेंटेड वगैरे गणलेला आहे का, त्याला एक विशेष असं कौशल्य प्राप्त झालेलं आहे का, तर नो करत आहे मी।
आणि त्यानंतर ह्या ज्या बघा ज्या टॅब आहेत की नाही ऑलरेडी भरलेले आहेत त्याला बघा या ठिकाणी सेव्ह करत आहे. सेव्ह केल्याच्यानंतर फॅसिलिटी हॅज बीन सेव्ड सक्सेसफुली नेक्स्ट करत आहे. नेक्स्ट केल्याच्यानंतर या ठिकाणी याच्या प्रिव्ह्यूमध्ये आपल्याला कोणत्या स्वरूपाचा बदल असेल तर बॅक जाऊन तुम्ही त्याबद्दल बदल करू शकता. या ठिकाणी बघा मी कंप्लीट डाटावरती क्लिक करत आहे. कंप्लीट डाटावरती क्लिक केल्यानंतर ओके केल्याच्यानंतर नेक्स्ट ह्या ठिकाणी बघा या विद्यार्थ्याची ती टॅब आहे का नाही, या विद्यार्थ्याची जी टॅब आपण भरली होती का नाही ती टॅब या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. या वर्गामध्ये बघा 31 विद्यार्थी होते. या 31पैकी बघा हा जो होता का ना विद्यार्थी एक विद्यार्थी त्याचं या ठिकाणी बघा GP EP FP आहे का नाही ही टॅब पूर्णपणे या ठिकाणी ग्रीन आलेली आहे, म्हणजे एक विद्यार्थी आपण अपडेट केलेला आहे. या पद्धतीने हा दुसरा विद्यार्थी, हा तिसरा विद्यार्थी, याच पद्धतीने आपण एक विद्यार्थी या ठिकाणी अपडेट करून जे विद्यार्थ्यांचं जे कम्प्लिशन डाटामध्ये जे स्टेटस इनकम्प्लीट दाखवत आहे की नाही ते कम्प्लिटेडमध्ये कन्वर्ट होईल. या संदर्भात आपल्याला कोणत्याही शंका असेल तर आपण कॉमेंट बॉक्समध्ये कमेंट देऊन नक्कीच कळवू शकता. धन्यवाद.